आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातमध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस, 100 मीटर धावण्याची शर्यत. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेशजी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल. नमस्कार सर. नमस्कार सर. वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती, पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे. नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आईवडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि गुरिंदर वीरजी, तुम्ही काय सांगाल? नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघंही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदकं स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे.
ते सकाळी धावायला जायचे. तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्यासोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले. त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे. मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना. एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो. वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची. हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे. तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे, 100 मीटर नको घेऊ. 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही. भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर, आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही, आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी. बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही. इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता. हे किती कठीण असतं. जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता. मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा 1 वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही. स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही. अनिमेशजी. सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा. यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा, प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ. कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुकं अशी नाहीत की ते सब-10 किंवा सब-10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कोणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे. आम्ही देखील सर्व काही करू शकतो.
तर सर या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे. तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू. बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेष, तुम्ही सांगा. सर आधीचा 10.18 जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनलमध्ये 10.17 करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो. तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल. गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल? आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राईड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन. हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे. देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे. हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा. खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा. आभारी आहे सर. धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पित राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा. ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा
आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत, तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यानपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे. पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा, प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा. म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरिल असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000हून अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरिल यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते. त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँड्सचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे.
म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये आनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानांतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत. म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा, तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात
एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामि गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही, तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती, त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं. घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत, तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढनिश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला.
त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा. जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद. नमस्कार. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.